नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 33 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एके दिवशी कॉलेजमध्ये एका लेक्चरला प्रोफेसर आलेच नाहीत, त्यामुळे क्लासरूममध्ये अगदी गोंधळ सुरू होता. कोणी उठून बाहेर जात होतं, कोणी खिडकीतून मैदानाकडे बघत होतं, तर काही जण मोबाईलवर गेम खेळण्यात गुंग झाले होते. क्लासमध्ये कुठेतरी गप्पांचा आवाज येत होता, तर कुठेतरी खसखसून हसण्याचे सूर घुमत होते. प्रीतीचे सगळे मित्र मैत्रिणी मात्र बेंचवर एकत्र बसले होते. सतीश, प्रीती, कार्तिक, नीता, सोनाली, मनाली आणि केतकी सगळे निवांत गप्पा मारत होते. नीता आणि सोनाली दोघीही कुठल्या तरी नवीन सिरियलवर चर्चा करत होत्या. मनाली मोबाईलमध्ये फोटो दाखवत होती, तर कार्तिक नेहमीप्रमाणे सगळ्यांना जोक सांगून चिडवत होता. अचानक कार्तिकच्या डोक्यात काहीतरी चमकलं. तो थोडा विचारात गेला आणि मग एकदम टाळी वाजवत मोठ्याने म्हणाला, "ऐका बरं सगळ्यांनी, मला आत्ताच आठवलं, आपल्या सतीचा 2 दिवसांनी बर्थडे आहे." सगळे एकदम थबकले आणि मग एकच गोंधळ सुरू झाला. "अरे वा, खरंच?" मनाली म्हणाली. "मग पार्टीशिवाय चालणार नाही हां." सोनाली लगेच म्हणाली, "हो, आणि यावेळी मस्त धम्माल पार्टी हवी." सतीश थोडा गोंधळला, मग हसत म्हणाला, "हो हो, पार्टी देतो, पण तुम्हीच सांगा तुम्हाला कशाची पार्टी हवी आहे." सगळ्या मुली एकमेकींकडे बघून विचारात पडल्या. "काय बरं करूया?" तेवढ्यात कार्तिक म्हणाला, "आपण सगळे लोणावळ्याला जाऊया का? म्हणजे सतीचा बर्थडे रविवारी आलाय, त्या दिवशी सुट्टी असतेच. आपण असं करूया, शनिवारी संध्याकाळीच निघूया. एक रात्र लोणावळ्यात राहूया आणि रविवारी संध्याकाळी परत येऊया. तिथे मस्त स्विमिंग, गेम्स, फोटोशूट, जबरदस्त मजा येईल आपल्याला." सगळे एकदम थबकले तेव्हा कार्तिक हसत म्हणाला, "अगं काही नाही, 2 तासाचा प्रवास आहे." सतीश लगेच हसत म्हणाला, "कार्तिक तुझी आयडिया भारी आहे. खरंच लोणावळ्याला गेलो तर मस्त मजा येईल." तो बोलता बोलता मुलींकडे बघून म्हणाला, "पण तुमचं मत काय आहे? तुम्हाला हा प्लॅन कसा वाटतो? तुमच्या सगळ्यांच्या पालकांनी परवानगी दिली तरच हा प्लॅन करायचा." इतकं ऐकता सोनाली, मनाली, केतकी, प्रीती आणि नीता एकमेकींकडे पाहू लागल्या. कुणी लगेच उत्तर दिलं नाही, त्या थोड्या विचारात पडल्या होत्या. कॉलेजची ट्रिप मजा तर वाटत होती, पण घरच्यांना काय सांगायचं हे त्यांच्या डोक्यात फिरायला लागलं होतं. मनाली हळू आवाजात म्हणाली, "लोणावळ्याला जायचं म्हणजे मजा तर एकदम भन्नाट येणार आहे. लोणावळ्यात धबधबे, ट्रेकिंग, स्विमिंग सगळं अनुभवायला मिळेल." सोनाली लगेच तिच्या बोलण्यात भर टाकत म्हणाली, "हो ग, पण रात्री थांबायचं आहे ना. घरच्यांना काय सांगायचं? ते आपल्याला परवानगी देतील का?" नीता थोडं विचार करून म्हणाली, "खरं आहे, पण आपण सगळे इतके चांगले मित्र-मैत्रिणी आहोत आणि आपले पालकही आपल्या या मित्र-मैत्रिणींना ओळखतात. सतीश आणि कार्तिकचा स्वभाव त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे कदाचित ते परवानगी देतील सुद्धा." प्रीती सतीशला म्हणाली, "सतीश, पण बाहेरचं कुणी या ट्रिपमध्ये नाही ना?" तेव्हा सतीश म्हणाला, "प्रीती, माझा मुंबईचा एक मित्र इथे पुण्यामध्ये शिकायला आहे. तोही आपल्यासोबत असेल, पण घाबरू नका, तोही खूप चांगला मुलगा आहे." केतकीने मान हलवत हसत म्हटलं, "हो बरोबर आहे, तरी सुद्धा आधी घरच्यांना विचारायला हवं." शेवटी प्रीती शांतपणे म्हणाली, "हो, आपण आज घरी जाऊन आपल्या मम्मी पप्पांना विचारूया. त्यांनी परवानगी दिली तरच हा प्लॅन फिक्स करूया. आणि आपल्या पालकांनी परवानगी दिलीच नाही तर पुण्यातच कुठेतरी सतीशचा बर्थडे सेलिब्रेट करूया." हे ऐकून कार्तिक टाळी देत म्हणाला, "मग चालेल, उद्या तुम्ही आम्हाला सांगा की तुमचा काय प्लॅन ठरतोय." सोनालीने रात्री जेवताना मम्मीला सहजपणे विचारलं, "मम्मी, 2 दिवसांनी आमच्या ग्रुपचा एक प्लॅन आहे. सतीचा वाढदिवस आहे, म्हणून आम्ही सगळे मिळून लोणावळ्याला जायचं ठरवलंय." मम्मी थोडा वेळ शांत राहिली, मग थोडं गंभीरपणे म्हणाली, "तुमच्या ग्रुपमध्ये फक्त मुलेच आहेत का मुलीही आहेत?" सोनाली लगेच म्हणाली, "अगं मम्मी, प्रीती, नीता, मनाली, केतकी आणि कार्तिक, सतीश असं आम्ही सगळे खूप चांगले मित्र आहोत. तुला माहीतच आहे ना." मम्मीने हसत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "बरं, जर सगळे मित्र-मैत्रिणी सोबत असतील तर मग चालेल. पण लक्षात ठेव, जबाबदारीने वागायचं. वेळेवर फोन करायचा आणि एकमेकींची काळजी घ्यायची." सोनालीने लगेच हसून मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावर परवानगी मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. रात्री झोपण्यापूर्वी मनाली थोडी घाबरतच पप्पांच्या रूममध्ये गेली. "पप्पा, 2 दिवसांनी आमच्या कॉलेजच्या ग्रुपने एक ट्रिप प्लॅन केलीये." "म्हणजे पप्पा, सतीशचा बर्थडे आहे ना, तर सतीश आमच्या ग्रुपला लोणावळ्याच्या ट्रिपची पार्टी देत आहे." पप्पा हसले, "अरे वा! पण रात्री राहायचं आहे का तिथे?"
मनाली मान हलवत म्हणाली, "हो, पण काळजी करू नका, आपला ग्रुप सगळा चांगला आहे. सतीश, कार्तिक, प्रीती तुम्हाला माहीत आहेत ना सगळे?" पप्पा थोडं विचार करून म्हणाले, "हो, सतीश आणि कार्तिकला मी पण ओळखतो, ती मुलं तर चांगली आहेत." "चालेल," म्हणाली, "तू जा त्यांच्यासोबत ट्रिपला. पण मोबाईल सतत चालू ठेवायचा आणि वेळोवेळी मेसेज करायचा." "हो पप्पा, नक्की." केतकी मम्मीकडून लोणावळ्याच्या ट्रिपची परवानगी घेत असताना केतकीला मम्मीने थोडंसं कडक उत्तर दिलं. "रात्री बाहेर राहणं मला आवडत नाही, पण बघ सगळ्यांचे पालक परवानगी देत असतील तर मीही नाही म्हणणार नाही. पण जबाबदारीने वागलं पाहिजे. मला कसलीही फालतूगिरी चालणार नाही." केतकीने लगेच होकार दिला. "हो गं मम्मी, तू काळजी करू नकोस. आम्ही कसलीही फालतूगिरी करणार नाही." प्रीती आणि नीता दोघी आपल्या रूममध्ये बसल्या होत्या. नीता आपल्याला आपल्या मम्मी-पप्पांनी परवानगी दिली आहे. त्यांना आपल्यावर विश्वास आहे. त्यामुळे आपण त्यांचा विश्वास कधीच तोडणार नाही असं वागायला हवं. नीता त्यावर हसत म्हणाली, "हो ना प्रीती, आपण कुठं फालतू मुलांसोबत चाललो आहोत ट्रिपला. आपले मित्र-मैत्रिणी आहेत सगळे, काहीही चुकीचं होणार नाही." आणि हो, नीता उत्साहाने म्हणाली, "आता आपल्या मम्मी-पप्पांनी आपल्याला परवानगी दिलीच आहे तर मस्त लोणावळ्याला जाऊन एन्जॉय करूया. आपल्या सगळ्या मित्र-मैत्रिणींची ही पहिली ट्रिप असेल. किती मजा येईल ना गं प्रीती?" प्रीतीनेही आनंदाने हसत मान डोलावली. तिच्या डोळ्यातील लोणावळ्याच्या ट्रिपची कल्पना फिरत होती. हिरवळ, पावसाचा सुगंध, मित्र-मैत्रिणींचा गोंधळ आणि न संपणारी मजा. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये सगळे मित्र-मैत्रिणी नेहमीप्रमाणे आलेले असतात. ब्रेक झाल्यानंतर सगळे कॅन्टीनमध्ये जमले होते. तेव्हा सोनाली, नीता, मनाली आणि प्रीती सगळ्या उत्साहाने म्हणतात, "अरे, आम्हाला आमच्या घरच्यांकडून परवानगी मिळाली आहे. सतीश, आता तू लोणावळ्याचा प्लॅन फिक्स कर. तुझा बर्थडे आपण लोणावळ्यातच साजरा करूया. आम्ही सगळे नक्की येणार आहोत." हे ऐकून सतीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत असतो. त्याने मोठ्या हसऱ्या चेहऱ्याने सगळ्यांकडे पाहत म्हटलं, "वा, खरंच भारी झालं. मग आपली लोणावळ्याची ट्रिप पक्की आहे. लोणावळ्यात आपण धमाल करूया." सगळ्यांनी एकमेकांकडे पाहत टाळ्या वाजवल्या आणि आता सगळ्यांना लोणावळ्याला जाण्याची उत्सुकता लागली होती. लोणावळ्याचा प्लॅन फिक्स झाल्यावर प्रीतीच्या मैत्रिणी कॅन्टीनमध्येच गप्पा मारत बसल्या होत्या. सोनाली हसत म्हणाली, "अरे, मी तर फुल ऑन स्टायलिश ड्रेस घालणार आहे. फोटोसाठी भन्नाट लूक हवा ना?" केतकी लगेच मध्येच म्हणाली, "पण तिथे आरामदायी कपडेही हवेत. मी तर जीन्स टी-शर्टच नेणार." नीता म्हणाली, "मी पण काहीतरी कलरफुल ड्रेस नेणार आहे. लोणावळ्याच्या हिरवळीवर मस्त फोटो येतील." प्रीती सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांचा लूक कसा असेल, पण तू कोणता ड्रेस घालणार आहेस ते सांग ना, असं सगळ्या मुली प्रीतीला म्हणतात. "अगं, मी तर एकदम वेस्टर्न वन पीस घालणार आहे." आणि ऐका बरं, आपण सगळ्यांनी आपापला लूक जबरदस्त ठेवला पाहिजे. एकदम क्लासी दिसायला हवं. तिथं आपण सगळ्यांनी मस्त फोटोशूट करायचं आणि रीलही शूट करायची, असं प्रीती सगळ्यांना म्हणते. कॉलेज सुटलं होतं. गेटच्या बाहेर सगळे मित्र-मैत्रिणी एकत्र उभे होते. तेव्हा सतीश हसत सगळ्यांकडे बघून म्हणाला, "मग ठरलं बरं का, उद्या संध्याकाळी आपण लोणावळ्याला निघायचं आहे. माझी गाडी आहे आणि कार्तिक, तू तुझीही गाडी घे. आपण 8 जण आहोत तर 4-4 जण एका गाडीत आरामात बसूया." सगळ्या मुलींनी लगेचच मान डोलावली. "हो, हो, अगदी मस्त आहे प्लॅन," असं त्या म्हणाल्या. तेव्हा कार्तिकने सुचवलं, "असं करा तुम्ही सगळ्या मुली आधी प्रीतीच्या घरी या. मग आपण तिथून एकत्र लोणावळ्याला निघूया." मुली उत्साहात म्हणाल्या, "हो, बरोबर आहे. आम्ही थेट प्रीतीच्या घरीच येतो उद्या." प्रीती हलकेच हसली. तिच्या डोळ्यामध्ये त्या ट्रिपची उत्सुकता आधीच चमकत होती. सगळ्या मुली आपापल्या घरी निघून गेल्या आणि कॉलेजच्या गेटजवळ फक्त सतीश आणि कार्तिक उभे राहिले. कार्तिक हसत म्हणाला, "अरे सतीश, या लोणावळ्याच्या ट्रिपमध्ये तुझं प्रेम अजून फुलणार आहे. कारण तिथे तुला प्रीतीसोबत खूप जास्त वेळ घालवता येणार आहे." सतीशचा चेहरा लगेच लालसर झाला होता, पण त्याचं हसूही थांबलं नाही. "हो, तू म्हणतोस तर खरंच मजा येईल." कार्तिक म्हणतो, "अरे सतीश, फक्त मज्जा येईल काय म्हणतोस? मला वाटतं तुझा हा बर्थडे तुझ्या आयुष्यातील एकदम खास बर्थडे असेल." सतीश खिसकून हसला आणि म्हणाला, "हो, म्हणूनच मला या ट्रिपची उत्सुकता लागली आहे. तिथे प्रीतीसोबत मिळालेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी एकदम खास असेल." सगळे आपापल्या घरी निघून गेले होते, पण प्रत्येकाच्या मनात एकच विचार घोळत होता. कधी उजळेल उद्याचा दिवस आणि कधी आपण लोणावळ्याला जाऊ?
तुम्ही पण कधी लोणावळ्याला गेला होता का? आणि खरंच लोणावळा फिरण्यासारखं ठिकाण आहे का? हे मला कमेंट करून सांगा. आणि माझा हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.